पुणे अपघात प्रकरणी अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरेंवर आरोप करण्यात आले। ते सगळे आरोप आज खुद्द अजित पवारांनीच फेटाळले। अपघात घडल्यावर स्थानिक आमदारांनी पोलीस स्टेशनमध्ये जाणं स्वाभाविक आहे। तसंच टिंगरे यांनी तपासात हस्तक्षेप केलेला नाही असं अजित पवार म्हणतात। आपण या प्रकरणी पुणे पोलीस आयुक्तांना फोन केला नव्हता असं स्पष्टीकरण देखील त्यांनी दिलं। दरम्यान जरंडेश्वर साखर कारखान्यातील आर्थिक गैरव्यवहारांची पुन्हा चौकशी करण्यात येते, ज्यावर देखील अजित पवारांनी सावध प्रतिक्रिया दिली। जे आमदार आहेत ते बहुतेक मतदारसंघात असतात, शहरी भागातले पण आमदार मतदारसंघात असतात। त्यांच्या भागामध्ये जर एखादी गोष्ट घडली तर आमदाराला रात्री अपरात्री तिथं जावं लागतं। ही घटना घडली, ही रात्री उशिरा घडलेली। उशिरा बहुतेक जर आपण सगळेजण झोपलेला असतो, त्यांना कुणाचा तरी फोन आला। आता फोन कुणाचा आला, काय आला, त्यांनी त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे आणि त्याच्यातनं तो पोलीस स्टेशनमध्ये आला आणि पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी ती सगळी गोष्ट पाहिली। त्यांनी कुठंही कुणाला पाठीशी घाला अशा पद्धतीनं सांगितलं नाही। मी सीपींना वरचेवर फोन करत असतो काही ना काही कामाच्या निमित्तानं। या केसमध्ये मी सीपींना फोन केलेला नाही, कारण माझं सीपींचं केस झाली किंवा त्याच्यानंतर मी होतो कुठं मी सीपींना सांगितलेलं नाही। मी सीपींना सांगितलं असतं तर मी बोललो असतो ना की मी सीपींना फोन, आणि जर मी यदा कदाचित फोन केला असता तर मी काय सांगितलं असतं की अशा अशा पद्धतीनं पुण्यामध्ये घडलेलं आहे। जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा, दोषी असल्यावर कारवाई करा, हे सरकारमधल्या लोकप्रतिनिधींचं सांगणं कामच आहे। जरंडेश्वरची चौकशी एसीबीने सुरू केली आहे अशी माहिती कळते। ओपन इन्क्वायरी चालू आहे भ्रष्टाचाराच्या प्रकरणात। काय आपल्याला काय त्रास होतो? जी काही चौकशी, एक मिनिट, ज्याच्या कुणाच्या बद्दल भ्रष्टाचाराच्या बद्दल तक्रार असेल त्याची चौकशी करणं, हे चौकशीचा अधिकार ज्यांच्या हातात आहे त्यांचं कामच आहे। त्याच्यात वेगळं काय घडलं? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।